सगळीकडे लोक पसरले. तर आज आपण निघालो आहोत कमळगडच्या सफरला. अचानक बाहेर ट्रेक झालेला आहे पुन्हा आणि आपला एक पार्टनर आता येत आहे, त्यामुळे आपण याची वेटिंग करत आहोत. नाश्ता झालं आपला. आता नाही आता भोर मध्ये तसे पाहायला गेले तर कमळगडाकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही पुण्याहून कमळगडाच्या दिशेने निघालो होतो. आम्हाला जाण्यासाठी वाईमधून सुद्धा एक मार्ग आहे व भोरमधून सुद्धा. तर भोरमधून जाण्याचे आम्ही ठरवले. कारण असे की आजूबाजूला सगळीकडे फुले उमलली होती व हा परिसर रायरेश्वर पठाराच्या अगदी जवळूनच जातो. निसर्गरम्य वातावरणातून बाईक राईड करायची असाच काही प्लॅन. सगळे हिरवगार वातावरण आहे. पर्यटकही रोडवर उतरलेले. आपण समोर दिसतंय इकडे रायरेश्वर पठार, इकडे केंजळगड. ह्याच्या पलीकडे जायचं आपल्याला आता डोम धरणाच्या कडेने. समोर तुम्हाला वरती दिसतोय डोक्यात हरवला केंजळगड, इकडे रायरेश्वर पठार. पठार पिवळं झालेलं आहे. तर इथून सरळ आपण रायरेश्वरला जातो. आता तिकडे न जाता आपण पुन्हा घाट उतरत आहोत आणि धोम धरण क्षेत्रात प्रवेश करत आहोत. आणि इकडे धोक्यात पूर्ण हरवलंय कमळगड. आणि धोम धरणाचा क्षेत्र तिथं लागले आहेत आणि जे नजारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यासाठी वेट करा. सुंदर असा सीन पाहायला भेटणार आहे. जवळच मोर ओरडतोय. आता दिसतोय का तो पाहूया. दिसतोय का प्रीतू? या साईडने आवाज येतोय. आता आपल्याला पूर्ण वेढा मारून पलीकडच्या साईडनी त्या डोंगराच्या पलीकडे जायचंय. आणि येऊन आपण पुलावर थांबलेलो आहे. ही नदी पुढे जाऊन धोम धरणाला मिळते आणि याचं धोम धरण तयार होतं. जांभळी जांभळी नदी. खूप सुंदर असं वातावरण क्रिएट झालेलं आहे. चलो ज्या सीनची तुम्ही वाट पाहत होता तो सीन आलेला आहे. सीन आलेला आहे तो आपण चाललेला आहोत. काहीतरी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कमेंट करून सांगा क्या रे.
काय माहिती काय बोलतं काय माहिती. खाली एक झोपडी लागते आपल्याला लोकेशनला, कमळगड पार्किंग म्हणून येईल. आणि बाजूलाच आपल्याला कमळाचंही दर्शन झालेलं आहे. गुलाबी सफेद पण आहे. आणि ट्रेकला आपण सुरुवात करणार आहोत. ट्रेक खूप मोठा आहे, पूर्ण तिकडे वर जायचंय. तिथून एक झोपडी आपली म्हणजे बेस्ट पॉइंट आहे, परत चढाई. असा 2 तासाचा ट्रेक आहे आपल्याला. गावात जाण्यासाठी किती वेळ लागते. गाडी अडवली पहिली आणि आता इथपर्यंत सोबत आलेलं आहे. काहीतरी सांगायचंय पण त्याची भाषा आपल्याला कळत नाहीये. चल थोडस वर आल्यावर इथे पाटी पाहायला मिळते आपल्याला, कमळगड म्हणून. आणि तुम्ही मग उजव्या हाताला वळा. सरळ कच्चा रस्ता आहे. अंदाजे 1 तास आपल्याला पठारावर जायला लागणार आहे. तर बघूया किती वेळ आपल्याला लागतोय. ट्रेक सुरू झाला आपला. आणि किती लांब जायचे चालत काहीच रस्ता माहित नाहीये. फक्त अशी वाट आहे, जी वाट तिकडे नेईल तिकडे जायचं आपल्याला. वाटेत तुम्हाला गोरक्षनाथ प्रतिष्ठान वासोळे यांनी जागोजागी दिशा दर्शक लावलेले आहेत. आता इथून पुढेच ना वाट नजरेस पडत नाहीये. आता ही उमळलेली वाट आहे, त्या वाटेने आपण चाललोय. पहिला आपल्याला वरती जायचं. इथे एक मंदिर लागणार आहे. नंतर इथं एक बेस कॅम्प व्हिलेज आहे. आणि याच्या पलीकडे पुन्हा वर चढायचं आपल्या गडावर. 11:30 आपण ट्रेक चालू केलाय. वाजलेत 11:15. जाण्यासाठी किती वेळ लागते बघ. आणि काळू आमच्या सोबत. जागोजागी तुम्हाला असे अनेक ओळ लागतील. तिथे पाय सांभाळून ठेवा. असे अनेक ओळ आपल्याला पार करून जायचे ते. आणि व्यवस्थित या. त्याचा ऊन अंदाज लावू शकता की वरती कंटिन्यू हा पाऊस चालू आहे. तुम्हाला रस्ता कळाला नाही तर हे विजेचे खांब वर गेलेले, त्या दिशेने सरळ चालत राहायचं. बस लागलेली इथे आपण पार्किंग केलेली. तिथून आपण वरती आता चालत आलेलो आहे. 25% झालेलं आहे ट्रेक. झालेलं आहे 12. अर्धा तासात 25% म्हणजे 2 तास लागतात. काळू कंटिन्यू आपल्या संघ आहे. खाली गाडीला आडवा आलता. त्याने जी सोबती धरली नॉनस्टॉप आपल्या बरोबर येणार आहे वरती. जागोजागी अशा पाट्याही लावलेल्या दिसतात आपल्याला. गोरक्षनाथ प्रतिष्ठान वासोळे. आणि थोडीशी विश्रांती चालू आहे. दमट वातावरण झालंय निर्माण सगळीकडे. पाऊसही पडतोय त्यात आणि हवा पूर्णपणे बंद आहे. आणि काळू पण इथं थोडा विश्रांती घेताना. चढाईचा पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. इथे 2 रस्ते येऊन मिळतात. आता आपण वासोळे या गावातून आलेलो आहे. वाईकडून येणारा रस्ता या बाजूने येतो. इथे पाटी लागलेली आहे.
पाठी तुम्हाला दाखवतो. झाडांची जी पाने हलतात त्यावरून इथे वारा सुटलेला आहे याचा अंदाज लागतो आपल्याला. आता सोळेगाव इकडे आपण इकडून आलेलो आहे आणि हा तुपेवाडून येतोय रस्ता आणि माडगणी पण याच बाजूला आहे. इथे 3 रस्ते येऊन मिळतात करेक्ट. आणि वरती टेपावर गेल्यावर कमळगडाचं दर्शन होईल. पहिला टप्पा पार केल्यावर असं काही दृश्य आपल्या समोर दिसतं. या साईडने जे ढग येतात महाबळेश्वर साईडने, या इकडे पूर्ण महाबळेश्वर आहे, काटे पॉइंट्स. आणि जे आपलं कृष्णा रिव्हर, कृष्णा नदीचा उगम आहे, कृष्णा डॅम आहे, जे महाबळेश्वरून आपल्याला खाली दिसतं. ते पूर्ण हा घाट आहे वाईचा, वाई महाबळेश्वर घाट. मागचं हे दृश्य. बाकीची गँग आपली वरती थांबलेली आहे. काळू आपली वाट पाहताना तुलाही भूक लागलेली आहे. काळूलाही थोडा ब्रेक दिला आपण बिस्किट खाताना. खूप अप्रतिम दृश्य आहे. ग्रुपचं शर्ट परिधान केले आपण कारण की मीच राहिलो होतो. म्हणलं आता पाऊस लागला तर थोडा लोचा होईल. कोट नाही आणला आपण घातलेले. आणि आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली. पोहोचलो आपण गोरक्षनाथ मंदिराच्या इथे. येऊन पोहोचलो आपण गोरक्षनाथ मंदिरामध्ये. इथे येऊन तुम्ही विश्रांती घेऊ शकता जरी पाऊस असला तरी, कारण की पत्र्याचं शेड मारलेलं आहे ते. आणि आतमध्ये सुंदर अशी मूर्ती आहे. दर्शन घेऊन आपण थोडी विश्रांती करू आणि डायरेक्ट कमळगडाच्या दिशेने निघूया. गणपती बाप्पा, गोरक्षनाथ महाराज हे 3 नाथांची देवता आहे, मूर्ती आहे. दत्तांची मूर्ती आहे. आणि इथून पॅराशूट उडवायचा विचार चालू आहे. आता पूर्ण आपल्याला सपाट चालत जायचंय. एक झोपडी लागते खाली, बेस विलेज म्हणून त्याला असं नाव पाडलंय लोकांनी. आणि तिथून मग कमळगड दिसतो आपल्याला. आता एवढं चालत आलं आपण, पण अजून आपल्याला कमळगड दिसलेला नाहीये. आता पाहू. मागं पूर्ण धुकं आहे आणि पूर्ण चिखल झालेला आहे खाली, त्यामुळे खाली पायी आपल्याला सांभाळून टाकायचं आहे. मागं तुम्ही पाहू शकता पूर्ण धुकं आहे. जागोजागी आपल्याला सूचना फलक दिसतात, गोरक्षनाथ प्रतिष्ठान यांनी लावलेले आहे. आणि या सूचनांचं नक्की पालन करा, कारण की पूर्ण अभयारण्य आहे महाबळेश्वर. कोयना अभयारण्य म्हणतात. कृष्णा नदीचं खोरं आहे आणि इथे अनेक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा खालून आपण ट्रेकला सुरुवात केली तेव्हा वाटलं होतं की रस्ता मिळणार नाही, पण या सूचना फलकांमुळे उपयोग होतो. चुकण्याची शक्यता ही फार कमी असते. आणि वाटही पूर्ण मळलेली आहे, पण पूर्ण जंगल असल्यामुळे तो खालून दिसून येत नाही. त्यामुळे बेझिजक यावे. आणि 1 वाजलेला आहे, पण 11:30 वाजता ट्रेक चालू केला होता. अजून आपल्याला कमळगड दिसलेला नाहीये. आणि पूर्ण घनदाट जंगलामध्ये आपण प्रवेश केला आता. आणि सगळीकडे धुके पाहायला मिळते. समोरचं काहीच दिसत नाही आपल्याला. आणि याच्यामध्ये कमळगड हरवलेला आहे. त्यामुळे जी मळकी वाट आहे त्या वाटेनेच आपण चालत राहायचंय. मी तर चप्पल घालून आलेलो आहे. आता वरती आपण येऊन पोहोचलोय. एक पठार लागतं तिथं आणि इथे घर आहे मोठं, खूप मोठं घर आहे. म्हणजे 5-6 फॅमिली राहतात असं वाटतंय मला बघून. आणि आता इथून आपल्याला शोधायचंय कमळगडावर जायला रस्ता कुठे. गड तर पूर्ण धोक्यात हरवले, अजून काही दर्शन झालं नाही गाडाचं. आता त्या साईडला एक मळलेली वाट गेलेली होती, इकडे आहे का इकडे. आता इथे कोण असेल तर त्यांना विचारून पाहूया आपण आणि जाऊया बघूया. खूप पाऊस पडलेला आपल्या कॅमेरावर. आणि आता झोपडा पशी आल्यावर इथूनच आपल्याला वरती
वाट पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा पाटी लावलेली दिसते आपल्याला कमळगडाची. तर इथे कोट वगैरे घालून घेऊया. आहे आम्ही कोट घातलेला आहे. सगळीकडे दुःख पसरले आणि त्यात आपण वाट शोधताना फायनली गडाचा हा कडा दिसू लागलेला आहे आपल्याला. आणि ह्या सगळ्या दगडी वरतून पडलेले आहे तटबंदीच्या. आणि त्याची जी शिडी लावलेली आहे त्या शिडीपर्यंत आपल्याला येऊन पोहोचायचंय. इथून वर चढण्याचा मार्ग आहे. दातेगडला जसं आपण पूर्वेकडून चढतो तसंच या बाजूलाही आपल्याला चढायला मार्ग आहे. इथं शिडी लावलेली आहे गोरखगड प्रतिष्ठानने. आपल्याला या शिडी वादावर वर जायचंय. शिडीवर ही तुम्ही पाय जपून ठेवा. आणि ते दरवाजा आहे कातळात कोरलेला छोटासा आणि ती सुंदर. फायनली आपण येऊन पोहोचलोय गडावर. वरती आल्यावर एक विहीर भेटते आपल्याला इथे पूर्ण खाली. जशी दातेगडावर तलवारीच्या आकाराची विहीर आहे तशी सेम इथेही विहीर पाहायला मिळते आपल्याला. दातेगडाची तर एक हुबेहूब प्रतिकृती आहे कमळगड. आणि जास्त इथे इकडे फिरण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. जी मळलेली पायवाट आहे तिथूनच फिरण्याचा प्रयत्न करू शकता. कारण की इथे मध्ये कुठं टाक्या शकतं ते गवतामुळे दिसून येणार नाहीये. माहिती असल्याशिवाय हा रस्ता तुम्ही सोडू नका. तर आपल्याला बुरुज पाहायला मिळतो त्याच्यावर उभारलाय. पावसामुळे ध्वज फडकत नाही आता. ते आपल्याला कातळात कोरलेली एक शिवपिंड पाहायला मिळते. शंभो शंकर नमः शिवाय. ध्वजस्तंभाकडून आपण थोडं पुढे आल्यावर गड थोडासा छोट्या आकारात होऊन जातो. आणि इथून तुम्हाला आपण इकडून चालत आलोय तो मार्ग दिसतोय. पूर्ण घनदाट जंगल आहे. पण हे रायरी कृष्णेचं खोर आहे पूर्ण, त्यामधलं पूर्ण जंगल आहे. व्ह्यू खूप सुंदर होता पण धुक्यामुळे आपण तो पाहू शकत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा व्ह्यू पाहायला यायला लागेल आपल्याला किंवा दुसऱ्या युट्यूबवरच्या ब्लॉग मध्ये पाहू शकता. आपल्याला ही कृष्णा धरण आहे आपलं. हे पूर्ण दिसतंय ते महाबळेश्वर. इथे गेट्स पॉइंट आहे आणि खाली पुन्हा एकदा धरण लागते दोम धरण. खूप सुंदर असं पॉइंट आहे. वाव, हे नशीब चांगलं बरं आपलं. पूर्ण नैसर्गिक तटबंदी आपल्याला इथे पाहायला मिळते. आता आपण पाहणार आहोत विहीर. करणार आहोत आपण विहिरीमध्ये. इथे एक सुरक्षेसाठी वायर रोप बांधलेला आहे इथे. आणि इथे आल्यावर खूप
कठीण आहे थोडस, डायरेक्ट 80 डिग्री तिकडे थांबलंय, त्याला बोलवलंय ते. आणि या दोन्ही भिंती कालांतराने अशा कोसळू नये म्हणून हा मध्ये सपोर्ट टाकलाय त्यांनी. म्हणजे किती विचारपूर्वक सर्व काम केलं जायचे. खूप खतरनाक आहे. आता पूर्ण आपण हळूहळू खाली चाललेलो आहे आणि वायर रोप खूप ढिल्ला होत चाललेला आहे. आणि वरती तुम्ही पाहू शकता तिथे अजून एक सपोर्ट पाहायला मिळतो आपल्याला. पाणी येण्यासाठी कशी जागा केलेली पाहू शकता तुम्ही. पूर्ण आपण तळाला येऊन पोहोचलोय आणि इकडे राहायला जागा आहे, प्राणी येऊ शकतात इथे. आणि थोडा नाश्ता चालू आहे आपला डाळिंबाचा. आपलं कटर नेहमी आपल्या सोबती आणि काळू ही अजून सोबती. त्याला अनेक ट्रेकर भेटले पण तो आपल्याशी एकनिष्ठ झालेला आहे. ओमकारशी तो त्याचं मन जुळलंय, एकनिष्ठ झाला. अशा तऱ्हेने आपण कमळगडचा ट्रेक हा कम्प्लीट केलेला आहे, अगदी शिस्तपूर्वक डाळिंब खाऊन. आणि काळू अजूनही सोबत आहे, तो मागावे आपल्या म्हणजे मागे आहे सगळं. आता आपण खाली उतरायला 2 तास लागणार आहे. आता वाजलेत 2. वासोळे गावातून वर येण्यासाठी आपल्याला पूर्ण 2 तास लागलेले कंप्लीट. आणि बाकीची गाव आहे आजूबाजूची, म्हणजे कृष्णा डॅमच्या बाजूचे जे गाव आहे, वाईवरून तुम्ही जर आले तर त्या 1.5 तास एक्स्ट्रा जातोय तुमचा, म्हणजे 3.5 तास लागतात. त्यामुळे हाच मार्ग सोपा आहे आणि वाट पूर्ण हरवलेली जंगलात. बुरुज आहे इथं. आता एक बुरुज दिसतोय आपल्याला केरा. पाहिला तर एकदम छोटा आहे आता पाण्यासाठी, पण माझ्यामध्ये तो बालेकिल्ला आहे आणि खाली पूर्ण एक बांधलेली तटबंदी पाहायला मिळते आपल्याला. म्हणजे हा सुद्धा आपण जिथं उभा आहे हा सुद्धा किल्ल्याचा भाग आहे. आणि मध्ये एक दरवाजा पाहायला मिळतो आपल्याला तटबंदी. पूर्ण जंगलवाड झाल्यामुळे आपल्याला जो वरचा भाग आहे तोच दिसतो आणि सर्वजण त्याला आता किल्ला म्हणून ओळखतात. पुन्हा लपलो होतो कारण की पूर्ण चिखल आहे आणि वाटेत सुंदर अशी रानफुले सगळीकडे उमललेली आहे. दक्षिणाथाच्या मंदिरामध्ये जाऊन भेळ आणलेली सोबत, ती भेळ खाऊया. आता वरती इडली आणि डाळिंब खाल्ले आपण. दुपारचं जेवण आपलं असंच आहे, थोडा थोडा नाश्ता आणि खूप सुंदर अशी फुले. आणि गवत ठेवण्यासाठी वाटेची वास्तू केलेली तयार. आणि पुन्हा आपण गोरक्षनाथाच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचलोय. आपण इथे थोडा नाश्ता करणार आहोत, थोडेसे पाय धुवून घेऊया आपण. आता इथं एक नाश्त्याचा ब्रेक झालाय. थोडी एनर्जी आपल्याला 1-1 तासानंतर घ्यायची आहे, एकदम शरीर आपल्याला लो करायचं नाही. भेळ इथं कालवलेली आणि इडलीची चटणी टाकून आपण थोडा त्याला स्वाद देण्याचा प्रयत्न करूया वेगळा. हलवा हलवी चालू इथे, मिसळणे चालू इथे. शेवटी एक जंगली प्राणी दिसलेला आपल्याला, वानर दिसले. आणि काळू एकदम सावध झालेला आहे या ठिकाणी. मोठा प्राणी भेटलाय गोम. जंगल परिसर हा सातारा विभागामध्ये
सामील आहे आणि इथे काही सूचना फलकही लावलेले आहेत, जसं शिकार करणे, पुरं चारणे, वनव्यास काढणे. तर 5,000 रुपयाचा दंड आहे. अनेक वृक्षही इथे आढळतात, त्यामुळे काळजीपूर्वक यावे आणि काळजीपूर्वक जसे आलात तसे घरी जावे. गड बघू व निसर्ग पाहू. फायनली पूर्ण ट्रेक कंप्लीट करून आपण खाली आलोय. येण्यासाठी 2 तास लागलेत, म्हणजे 10 मिनिटात आपण गाडीपाशी पोहोचू. गडावर जाण्यासाठी 2 तास आणि खाली उतरण्यासाठी सुद्धा 2 तास. तर का येताना वाट ही खूप घसरली होती, त्यामुळे आपण पावलं सांभाळून टाकत आलेलो आहे. आणि खाली वातावरण एकदम मस्त आहे. वरती या धोक्यामध्ये जो पाऊस पडतोय त्याने पूर्ण अंग ओलं झालेलं आहे आपलं हळूहळू, त्यामुळे दम छाक होत नव्हती. एकदम वातावरण चांगलं होतं. आणि फायनली आपण खाली येऊन पोहोचलोय आणि काळू अजूनही आपल्या सोबत आहे, नाही का? खातोय तो, त्यामुळे त्याला डिस्टर्ब नाही करता आपण. आणि आपल्या वाटेत आडवा भेटला होता, पूर्ण आपल्यासोबत गडसर करून आलेला आहे. आणि इकडे गाड्या लावल्यात आपण या साईडला. आणि वाजले आहेत 4:10, म्हणजे आपण येऊन इथं आराम केलाय 10 मिनिटं. गाडी पार्क केली. जो डांबरी रस्ता येतोय तो इथे एंड होतो, लक्षात ठेवायचं. इथे बांबूची झाडे, इकडे साईडला घर आहे आणि इथून वर चढायचं. इथून आपला ट्रेक चालू होतो. इथे पाटी लावलेली पण दिसते आणि हा कुत्राही तुम्हाला भेटेल ना, डायरेक्ट घेऊन जाईन तुम्हाला. नेणार का सगळ्यांना? काळू सगळ्यांना घेऊन जाणार ना? काळूला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे इथे. आणि काळू पण आमच्या सोबत चल. काळूचं दुःख आता आपल्याला लक्षात आलेलं आहे काय आहे. ग्रुपने त्याला दखलपट्टी केलेली आहे, त्याला वेगळा ठेवलेला आहे का माहित नाही. आता काळू एकदम आनंदाने गाडीच्या मागे पळताना सुरुवातीला भेटला होता आपल्याला 11:30 वाजता. शेवटपर्यंत त्यांनी साथ सोडली नाही आपली आणि आता तो मागे राहिलेला आहे. त्याच्या मार्गावर गेलेला आहे तो. आपण आपल्या मार्गावर आता घरी निघालो आहोत. आता ऊन पडलंय त्यामुळे व्ह्यू तुम्ही पाहू शकता. या व्ह्यू साठी एक कोरोनाच्या आधीपासून आपण लोक काय करून आला नाही. तशी आपल्याला धोक्यात हरवलेला केंद्रगड दिसू लागलेला. आपण निघालो आहोत शिवाजी महाले यांच्या समाधीकडे. प्रतापगड युद्धाच्या वेळेस सय्यद बंडाचा ज्यांनी हात कापला ते भक्कम आणि एक खंबीर नेतृत्व असा दिप्पाड मावळा शिवाजी महाले होता. जीवा म्हणून वाचला शिवा. आता इथे कान्होजी जेदे आणि जिवाजी महाले या दोघांचीही समाधी इथे पाहायला मिळते. आणि नागेश्वर मंदिर आहे इथे, त्या मंदिरामध्ये ऑप्शन घेऊया. प्रथमतः जुन्या काळातलं एक विशिष्ट बांधकामामधील खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या मध्ये आपल्याला एक कुंड पाहायला मिळते. तिथे गोमुख आहे आणि बाजूने नदी वाहते. खूप सुंदर आहे. नागेश्वर प्रसन्न. आणि इथं पण गोमुख पाहायला मिळते आपल्याला. आणि एकदम निळ पाणी, एकदम निळ पाण्याला कलर पाहू शकता. नो एडिटिंग. आणि इथं सुद्धा गोमुख पाहायला मिळतं आपल्याला.
तुम्ही दाखवता अति सुंदर आहे. तुम्ही स्वतः येऊन पाहावे अशी माझी इच्छा आहे. शेजारी तिकडे कुंड पाहायला मिळतं आपल्याला. हे काय पाहायला मिळते कासव आहे ते पण. तीन कासव पाहायला मिळतात आपल्या इथे. कान्होजी येते जीवा महाला या दोन्ही वीर पुरुषांची इथे समाधी आपल्या मावळ्यांची. दर्शन घेऊन आपण पुढील प्रवासात निघत आहोत. सरदार कान्होजी समाधी स्थळ म्हणून दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.